आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, म्हणजे आपलं ती काही म्हण आहे की इतिहासाची पुनरावृत्ती घडवण्यासाठी आपल्याला काही नवीन नवीन करावं लागतं. आणि म्हणूनच आज आपण इतिहास पुन्हा घडवतोय स्थानिय लोकाधिकार समितीचा, स्थानिय लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून. त्यामुळे आपण शेवटी ही स्थानिय लोकाधिकार समिती म्हणजे आता पूर्वीची आणि आता आपली स्थानिय लोकाधिकार सेना, या सेनेने जे काम केलेलं आहे ते काम आपण पाहिलेलं आहे. तेव्हा आंदोलनही आपण पाहिली की मराठी माणसाला तेव्हा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, रेल्वेमध्ये, ऑइल कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत नव्हत्या. आणि त्यावेळेस मला वाटतं 1974 साली बाळासाहेबांनी स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना केली. सुधीर भाऊ, गजाभाऊ यांना ही जबाबदारी दिली. आणि आपण त्यावेळेस पाहिलं की मराठी माणसासाठी, मराठी माणसाला ताठ मानेने उभं राहता यावं, आणि म्हणूनच या स्थानिय शिवसेनेची स्थापना देखील त्यासाठी झाली. परंतु नोकऱ्यांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, यासाठी स्थानिय लोकाधिकार समितीने जे काम केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच हे स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असतात.